तीन पक्षाचं सरकार ही संकल्पना लोकांच्या फायद्याची नाही आहे. तीन पक्षाचे वेगवेगळ्या सरकार जरी म्हटलं असलं तरी ते फायद्यासाठी एकत्र आले म्हणून त्यांना आपण तीन पक्षाचं सरकार असं म्हणू. परंतु इथे एका साधारण दुकानदाराची, मला किराणा दुकानदाराची गोष्ट घ्यायची. त्याच्यामधले ते तीन भाऊ आहेत समजा, एक दोन तीन भाऊ आहेत. पण आता हे तीन भाऊ आणि ते गावामध्ये खेड्यामध्ये त्यांचं एक दुकान आहे. आता त्या दुकानामध्ये ते काही माल आपल्या ग्राहकांना, गिरायकांना म्हणू आपण, उधार देत असतात आणि उधारीचे पैसे काही वेळाने येत असतात. तर हे म्हणजे काही वेळाने, म्हणजे काही 8 दिवसांनी येतात, काही 10 दिवसांनी येतात. म्हणजे काही कालावधी लागतो, काही महिना लागतो, काहींना 6-6 महिनेसुद्धा लागतात. तोपर्यंत त्यांचं जे पैसे, त्यांचं सामानाचे पैसे ते वाढतच जातात आणि मोठी रक्कम होते त्यांची. तर हे जे तीन भाऊ आहेत, हे आपापल्या परीने रोखीचा व्यवहार करत असतात. प्रत्येकजण शक्यतो रोखीचा व्यवहार करत असतात आणि उधार शक्यतो कोण देत नाही. परंतु गावातील काही जे लोक आहेत, जे म्हणजे त्यांच्याकडे वाटतं की यांच्याकडे मालमत्ता आहे, त्यांच्याकडे मोठी शेतजमीन आहे, अशा लोकांना ते खातेदार म्हणून उधार देऊ शकतात. आता प्रश्न असा आहे, हे तीन भाऊ जे आहेत, या तिघांचं वेगवेगळे प्रकार आहेत. यांच्या परत वाटण्या होणार आहेत आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे. पण एक महत्त्वाची लक्षात घ्या, उधार द्यायचा असेल उधार द्यायचा असेल तर हा भाऊ दुसऱ्याला काय म्हणतो, पहिल्यांदा माझा मोठा भाऊ आहे बाबा, मी काय उधार तुला देऊ शकत नाहीये. माझा मोठा भाऊ आल्यानंतर त्यांच्याकडे तू उधार माग. म्हणजे आता तो पहिला भाऊ. त्यानंतर दुसरा भाऊ असतो छोटा, तो म्हणतो अरे पण मधल्याला मला विचारलं पाहिजे ना. हा जो मधला आहे त्यालाही मला उधार द्यायचं की नाही तुला, हे मला विचारलं पाहिजे. तू मागच्या वेळेस कोणाकडून उधार नेलं होतं? तो म्हणतो तो मधल्याकडून. मग तो आता इथं नाही, तो उद्या ये. हा प्रश्न तीन प्रकारचा आहे, एक लक्षात घ्या याच्यामधून. परत तो दुसऱ्या वेळेस आलो, तो पहिला त्यावेळेस जागेवर नसतो, धाकटा जागेवर नसतो. तो म्हणतो धाकट्याला विचारलं का? तर हे गिऱ्हाईक जे असतं ते म्हणतं धाकट्याशी कालच माझं बोलणं झालंय. तो म्हटलो नाही बाबा, मी त्यावर विश्वास ठेवत नाही. तो धाकटा आल्यानंतर बोल आणि मी देईल तुला, असं काही सांगता येत नाही. म्हणजे हे देण्यासाठी किंवा हे तुमच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हे असे एक दुसऱ्यावर ढकलतं. तो त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. तिसरा तो म्हणतो तो तिसऱ्याच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे जे मंत्रिमंडळ झालेलं आहे, हे तीन तिघाड, कामबिघाड असं हे मंत्रिमंडळ आहे आता. तीन तिघाड म्हणजे कामबिघाड हे कसं झालं आता, की समजा एक पाण्याचा प्रश्न आहे, तर तो म्हणून माझ्याकडे नाही बाबा, हे तो राष्ट्रवादीचा आहे. तो राष्ट्रवादीचा वाला म्हणून हे भाजपचा आहे. भाजपवाला म्हणून हे शिंदे सेनेचं आहे. त्यांचा मंत्री असेल, तो मंत्री म्हणून मला काही निर्णय घेता येणार नाही. आमचे जे वरिष्ठ असतील त्यांना विचारावं लागेल, किंवा नंतर सर्वांची एक बैठक होईल, त्यानंतर विचारावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीचे त्यामध्ये ज्या पळवाटा आहेत, की ज्या प्रकल्प राबविण्यासाठीच्या त्या करण्यासाठी यांना ही संधी मिळू शकते, या तीन लोकांना. तर हे तीन जे भाऊ आहेत, म्हणजे हे तीनही भाऊ आहेत. पण आता याच्यामध्ये ह्या एकाने जर भ्रष्टाचार केलेला असला तर दुसरा म्हणतो आता नाही बाबा, तो त्यांनी केला, आम्ही त्याच्यामध्ये जबाबदार नाही. ते त्यांनी तुम्हाला दिलंय, आम्हाला गरज नाही. दुसरा म्हणतो मी दिलेलं नाहीये. तिसरा म्हणतो मी दिलेलं नाही. म्हणजे एक. तर या ज्या गोष्टी आहेत, आपलं सामान, आपले पैसे, आपलं योजना ह्या दुसऱ्याला देण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या वरिष्ठाला विचारणार. ते सांगणार नाही, हा आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा आहे, त्या दुसऱ्या भावाकडे जा. दुसरा भाऊ म्हणणार माझा प्रश्न नाही, तो तिसऱ्या भावाकडे जा. तो तिसरा भाऊ म्हणून मला अजून आमच्या वडिलांना विचारावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने काही प्रश्न झालेले आहेत. आता काही ठिकाणी काय झालं, की यांचा उमेदवार निवडून आला, तिथून निवडून आला, तिथंच त्यांचा पालकमंत्री झाला. तर त्यांना किती आनंद झाला. आमचाच माणूस आपल्याला निवडून आला, तिथंच त्यांचा पालकमंत्री दिला. म्हणजे हा एक महत्त्वाचा आहे, की हे पालकमंत्री हे काय पद अस्तित्वात नाही आहे. हे निष्कारणच काढलेले पद आहे. उपमुख्यमंत्री पद हे अस्तित्वात नाही आहे. हे बरंच काहीतरी एखाद्याला हे करण्यासाठी दिलेलं असतं हे. तर आता हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. तर हे तीन भाऊ आहेत, दुकानदार, किराणा दुकानदार जे भाऊ आहेत, तर हे देण्यासाठी एकमेकावर
म्हणजे योजना राबवण्यासाठी एकमेकावरच आहे आपलं यांच्या योजना. तो तसं बोलला, हा असं बोलला, तो त्याच्यावर बोलला, हा असं बोलला. याच्यामधून हे जे गिऱ्हाईक आहे याला हे टोलवत राहतात. आता दुसरा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आला, की हे बाकीचे जे लोक आहेत, कोणते लोक आहेत? हे गिऱ्हाईकं. हे गिऱ्हाईकं जर आले आणि पैसे घेऊन त्यांच्याकडे थकलेली जी रक्कम जर घेऊन आले, तर ते काय करतील बघा आता. पहिला धाकटा, "अरे बाबा, ही मी मोठ्याकडून सामान नेलं होतं आणि तर मग मला याचे पैसे द्यायचेत." तर मोठा कुठं गेला? तो म्हणतो, "तो गेलाय आता गावाला, उद्या येईल. तुझे पैसे माझ्याकडे दे." आता आला का प्रश्न आता. तर तो मग हा दुसरा गिऱ्हाईक काय म्हणतो, "आता तुझ्याकडे मी कसे देऊ? तो जो माझा आल्यानंतर, तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याला देऊन टाकेन, तुम्ही काही काळजी करू नका." मग असा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, हे शक्यतो आता भाजपवाले असोत, राष्ट्रवादीवाले असोत किंवा काँग्रेसवाले असोत किंवा शिवसेनेवाले असोत, कुणी असोत, ज्यांना एकमेकामध्ये पक्षामध्ये विलीन व्हायचं, त्यांनी आपले जी वस्त्र, आपलं जे बूट आहेत, आपले काय कपडे आहेत, आपले झेंडे आहेत, ते एका बाजूला ठेवून त्यांच्यामध्ये मिसळायचं. हा एक गंगेचा प्रवाह आहे. याच्यामध्ये म्हणणार, माझं निळं पाणी, तुझं हिरवं पाणी, माझं पिवळं पाणी, माझं गोड पाणी, म्हणजे अशा पद्धतीने. आणि ते पाहून मग प्रवाह होत नाही. तेव्हा हे जे सरकार आहेत, आता इथं एक काही प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री आहे, तर त्याला काही निर्णय घेता येईना. कारण तो म्हणतो, मी त्यांचा प्रश्न आहे ते सोडवतील. कारण ते पालकमंत्री तिकडचे आहेत बाबा, माझा काही प्रश्न नाही. तर दुसरा तो म्हणतो, हा गृहमंत्र्याचा प्रश्न आहे. गृहमंत्री म्हणतो, तो मला काही नाही बाबा, ते त्यांचा प्रश्न आहे, ते तिकडं सोडवतील. म्हणजे हा गृहमंत्री संपूर्ण राज्यावर राज्य करू शकेल का? किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या त्या अधिकाऱ्याला, त्या त्या लोकांना कोणाला कुठं बसवायचं, कोणाला काय करायचं, पोलिस इकडचे घ्यायचे का तिकडचे घ्यायचे, हा सगळाच प्रश्न. म्हणजे बदल्या करायच्या, त्याच्यानंतर नेमणुका करायच्या, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत, हे गृहमंत्री आता त्यांना जे डायरेक्ट करू शकत होते, ते आता 3 लोकांना विचारायचं करावं लागतील. तुमच्या परिमंडळामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या एकंदरीत निवडून आलेल्या लोकांमध्ये. तर आम्ही ज्या बदल्या करायच्यात, या तुम्हाला कशा पाहिजेत? म्हणजे परत यांना, ह्या गृहमंत्र्याला तसा अधिकार राहिला नाही, तर त्यांना विचारल्याशिवाय मी स्वतःच करू शकेल. तर हे हा जो भाग झालेला आहे, हा भागामुळं हे काही निर्णय हे होत नाहीये. आता याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांचा, काही लोकांवर विश्वास नसतो. कारण कारण ह्या 3 मधले काही सारखे असतात आणि एक 3 तराचे 3 रंग आहेत. हे तिरंगे आहेत. पण तिरंग्याचं एकीकरण करायला पाहिजे होतं. तर त्यांना सरळ, बाबा तुम्हाला जर निवडून यायचं आहे, तर मग तुम्ही भाजपच्या तिकीटावर निवडून येता तुम्ही. भाजपच्या तिकिटावर निवडून येता, परंतु असता काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे किंवा तुम्ही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येता, पण तुम्ही असता भाजपचे किंवा काँग्रेसचे किंवा शरद पवार गटाचे किंवा अजित पवार गटाचे, म्हणजे असं. किंवा तुम्ही अजित पवार गटातर्फे निवडून येता, पण असं तुम्ही भाजपचे, पण तिकीट दिलं तुम्हाला यांच्या पद्धतीने. अशा पद्धतीच्या या निवडणुका झालेल्या आहेत. आणि यामधून प्रत्येकाचं वाजवणं वेगवेगळं आहे. आणि मग आता हे ताळमेळ काही बसत नाही. म्हणून आता हे जे बीड प्रकरण मध्यंतरी झालं, त्याचा काही निकाल लागत नाही. गावोगावी, तालुका, जिल्ह्यात मोर्चे निघतात आणि फार मुंबईपर्यंत मोर्चे निघतात. हे काय त्याच्यावर कोणाला नियंत्रण नाही. तेव्हा हा जो प्रकार करण्याऐवजी, बाबा तुला तुझं स्वत्व, तुझा पक्ष, तुझं जे काय आमदार, खासदार यांनी स्पष्ट आमचा अंगरखा पांघरून आमच्यामध्ये येऊन तुम्ही यायला काय हरकत नाहीये, अशा पद्धतीने केलं तर चालतं. पण यांचं हे थोडं शेपटापर्यंत यांचं शेपूट तुटलेलं असल्यामुळं यांना शेपटाची गरज आहे. मग ते कोणाचंही शेपूट लावून हिंडायचं मग, अशा पद्धतीचा हा एक प्रश्न चाललेला आहे. तर हे 3 जे लोक आहेत, हे मारवाडी, किंवा आपण मारवाडी म्हणण्यापेक्षा किराणा दुकानदार म्हणू. पण त्यांना खेडोपाडी मारवाडीच म्हणतात. म्हणजे तो काही जातीचा उल्लेख नाही येतो, तो एक व्यवसायाचा उल्लेख आहे. तर हे जे किराणा दुकानदार 3 जण आहेत, हे घ्यायला बसलेत, तुम्हाला द्यायला नाही आहेत. एक लक्षात घ्या परत आता. तुम्ही त्यांच्याकडे काही घेऊन गेलात, तर तो म्हणून माझ्याकडे दे, मी त्याला देतो. पण तुम्हाला द्यायचं जर असेल, तर म्हणून हा मी त्याला विचारणार, तो त्याला विचारणार. तर असा एक राजकीय खेळ चालू आहे.
तर आता हे सर्वसामान्य जनता हतबल झालेली आहे आणि ती फक्त एकच आता म्हणू शकते, तुका म्हणे उगे राहा, जे जे होईल ते पहा. त्याविषयी आपल्याला काही बोलता येत नाही. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. तर या चॅनलला देखील आपण शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये तुम्ही एक साधारण तुमच्या कॉमेंट पण लिहा. काय हे योग्य वाटतं किंवा कसं वाटतं किंवा कसं वाटतं आणि कशा संदर्भात व्हिडिओ पाहिजेत त्या संदर्भामध्ये पण लिहा. या ATM चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.